नमस्कार, स्वागत आहे तुमचे आईच्या राज्यात या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण गणपती बाप्पांसाठी खास असे सुंदर आणि मावा मोदक करणार आहोत। तसे आपण तर रोज रोज गणपती बाप्पांना वेगवेगळ्या प्रकारचे मोदकांचा नैवेद्य दाखवत असतो, तर आज आपण छान असे मावा मोदक करणार आहोत। तुम्ही बघू शकता माझ्या मागे गणपती बाप्पा बसलेले आहेत घरात। चला तर मग पटकन गणपती बाप्पासाठी आपण मोदकांची रेसिपी बनवूया। इथे आपण असा हा 150 ते 200 ग्रॅम पर्यंत आपण असा मावा घेतलाय, याला खवा सुद्धा म्हणतात। आणि इथे कढई गरम करायला ठेवली आहे। जराशी जाड अशी तळाची कढई घ्यायची आणि आपण हा मावा याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे। आणि लक्षात ठेवायचं आता आपल्याला हे अगदी बारीक गॅसवर आपल्याला हा मावा म्हणजे खवा आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। फक्त लक्षात ठेवायचं गॅस आपण मोठा करायचा नाहीये, अगदी बारीक गॅसवर आपल्याला हा मावा परतून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने बघा आता आपला सगळा असा मावा आहे ना बारीक असं छान वितळायला लागलाय। तूप वगैरे काही घालायची याची गरज नाही, एकदम झटकीपट आणि पटकन 5 मिनिटात होणारे हे मोदक आहेत आपले। आणि लक्षात ठेवायचं आपण जास्त याला खूप पण परतून नाही घ्यायचं, अगदी 2-3 मिनिटं आपण हे असं छान असा हा मावा भाजून घेणार आहोत। आपण जर जास्त ह्याला भाजला लक्षात ठेवायचं तर हा रवाळ होतो, पण रवाळ जर झाला तर मग त्याचे मोदक छान बनत नाही आणि एकदम चांगले होत नाही। रवाळ झाला तरी काही घाबरायचं कारण नसतं, आपण त्याला पुन्हा एकदा मिक्सरमधनं फिरवला की पुन्हा तो आहे तसा मावा होतो। अगदी 2 मिनिटात होणारे हे मोदक आहे। हा खवा आपण छान असं भाजून घ्यायचा आहे। फक्त एकच लक्षात ठेवायचं महत्त्वाचं म्हणजे आपण ह्याला एकदम गॅस एकदम मी बारीक ठेवला आहे। आता आपला खवा असा छान असा एकदम वितळला आणि मी इथे असं केशरचं पाणी करून ठेवलं होतं, म्हणजे दुधामध्ये मी केशर बुडवून ठेवले होते। नाही घातले तरी चालेल, पण माझ्याकडे केशर होतं म्हणून मी घालते। आता हे काय करायचं आपण याच्यामध्ये छान थोडा कलर येईल म्हणून मी एकदम सगळं घालायचं नाही। अशा पद्धतीने आपण हे सगळं केशरचं पाणी घालून घेतलंय। छान असा आपला खवा भाजून झालाय। आता मी गॅस बंद करते आणि तसंच ह्या कढईमध्ये अजून 1-2 मिनिटं असं आपण परतून घ्यायचं आहे, कारण कढई गरम आहे। आपण जर हलवला नाही तर तो करपण्याची पण शक्यता आहे। आणि एकदम सुंदर असा छान आपला हा खवा इथे छान असा भाजून झाला आहे। आता आपण हा एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थोडा थंड होऊ देऊया। असं आपण आता हा ताटामध्ये छान पसरून ठेवूया, थोडासा गार व्हायला पाहिजे, मग आपण ह्याच्यामध्ये साखर घालणार आहोत। आता इथे बघू शकता तुम्ही आपला हा जो मावा आहे तो एकदम थंड झाला आहे, हे बघा। आता आपण काय करायचं आहे असा पूर्ण थंड होऊ द्यायचा। ह्याच्यामध्ये मी साखर घरातली होती ती मिक्सरमध्ये बारीक करून घेतली, थोडी पिठी साखर पण घालूया। तुम्हाला साखर ही तुमच्या आवडीनुसार जशी घालायची तेवढी तुम्ही घालू शकता। आणि ही विलायची पूड ही सुद्धा आपण छान अशी टेस्ट येईल म्हणून याला थोडी वेलची अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घेऊया। आपण जर गरम असताना हे घातलं असतं तर आपलं हे सगळं पातळ झालं असतं मिश्रण आपलं, म्हणून हे पूर्ण थंड होऊ द्यायचं। आता मी छान असा गोळा बनवून घेते आणि आपण मोदक पात्रामध्ये हे मोदक तयार करायला घेऊया। आता आपलं मिश्रण हे छान असं झालं आहे। आता आपण काय करायचं, हे साचा घेतला आहे मी, या साच्यामध्ये हे मिश्रण असं गरम गरम भरायचं आहे। अशा पद्धतीने हा मोदक आपला छान असा तयार झाला आहे। आपण ह्याच्यामध्ये आधीच केशरचं पाणी आणि टाकलं होतं, त्याच्यामुळे आता वरनं केशर नाही लावलं तरी चालेल, ह्याच्यामध्ये असतं। या पद्धतीने मी असे सगळे छान असे मोदक बनवून घेते। बघू शकता आपले छान असे झटकीपट आपले हे माव्याचे मोदक तयार आहेत। बघू शकता तुम्ही किती सुंदर झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदम पटदिशी झालेले आहेत। आपल्याला आरतीला नैवेद्याला करायचं असेल तर अशा तुम्ही झटकीपट माव्याचे मोदक तुम्ही करू शकता। हवे त्या पद्धतीचे तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता। आता माझ्याकडे वेळ नाही म्हणून मी ड्रायफ्रूट्स नाही घातले, पण तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता। असेच ही तुम्ही मोदक घरी बनवा, करा, बाप्पांना छान नैवेद्य द्या आणि खुश करा। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुंदर एक कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आणि जे माझ्या चॅनलला ज्यांनी आधी सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया। आता आपण हा नैवेद्य आपल्या बाप्पांना दाखवूया। तर आपण छान गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवूया। गणपती
बाप्पा मोरया, मंगल